मेघा कुची। पॉवरबाज गेम या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत। मानवीय शरीरात किती ताकद असू शकते आणि एखादा किती अधिक वजन उचलू शकतो हे आपल्याला वजन उचलण्याच्या स्पर्धांमध्ये पाहता येतं। बॉडी बिल्डिंग, वेट लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग या गेममध्ये मानवीय शरीरातील ताकदीचा कस लागतो। शरीरातील स्नायू अधिक मोठे करणे आणि अधिक वजन उचलणे हे देखील एक प्रकारे कौशल्यच आहे। शरीरातील स्नायूंवर येणारा ताण आणि असह्य वेदना सहन कराव्या लागणाऱ्या या गेमबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत पॉवरबाज गेम या आमच्या विशेष कार्यक्रमात। आयर्न गेम म्हणजे काय? या गेममध्ये ताकदीचा कशा प्रकारे उपयोग केला जातो? आयर्न गेम अंतर्गत किती गेम्स येतात? यातील किती गेम्सचा ऑलिम्पिकमध्ये समावेश आहे? आणि या खेळाकडे प्लेयर्स का आकर्षित होतात? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पहा आमचा हा रिपोर्ट। कोणताही खेळ म्हटलं की ताकद ही अत्यावश्यक बाब असते आणि जेव्हा बॉडी बिल्डिंग, वेट लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग असे खेळ खेळायचे असतात तेव्हा तर ताकदीचा कमालीचा वापर करावा लागतो। यामुळेच या खेळाला पॉवरबाज गेम असं नाव आम्ही दिलंय। या खेळांना आयर्न गेम असंही म्हणतात, म्हणजेच एनिथिंग रिलेटेड टू आयर्न। थोडक्यात लोखंडी बारवर दोन्ही बाजूला वजन लावून उचलण्याचा प्रकार म्हणजे वेट लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग। मात्र केवळ वजन उचलून चालत नाही, हे वजन उचलण्याचं देखील एक कौशल्य विकसित झालेलं आहे। यातील वेट लिफ्टिंग या गेमचा ऑलिम्पिकमध्ये समावेश आहे। वेट लिफ्टिंग या गेमचा पहिल्या 1896 ला झालेल्या अथेन्स ऑलिम्पिकमध्येही समावेश करण्यात आला होता, तर पॉवर लिफ्टिंगचा अद्यापपर्यंत ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आलेला नाही। तर बॉडी बिल्डिंग या खेळाचा जरी ऑलिम्पिकमध्ये समावेश नसला तरी हा गेम सर्वाधिक लोकप्रिय आणि आकर्षक आहे। बॉडी बिल्डिंगमध्ये जरी वजन उचलायचं नसलं तरी पिळदार स्नायू बनवण्यासाठी वजनं उचलावीच लागतात। इराण, बल्गेरिया, तुर्की या देशांचं सध्या या पॉवरबाज गेममध्ये वर्चस्व आहे। या खेळांसाठी सर्वाधिक ताकदीचा वापर करावा लागतो। याचबरोबर असह्य अशा वेदनाही सहन कराव्या लागतात। मात्र जिद्द आणि जिंकण्याची ईर्ष्या हीच एकमेव बाब प्लेयर्सना या पॉवरबाज खेळांकडे आकर्षित करत राहते। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। बॉडी बिल्डिंग याचा शब्दशः अर्थ शरीर विकसित करणे, अर्थातच शरीरातील स्नायूंचा विकास करणे। शरीरातील स्नायू पिळदार आणि आकर्षक दिसू शकतात हे आपल्याला या गेममध्ये पाहायला मिळतं। मात्र हे पिळदार आणि आकर्षक स्नायू बनवण्यासाठी किती वेदना सहन कराव्या लागतात आणि किती मेहनत घ्यावी लागते पाहूयात। आपलं शरीर बळकट असावं आणि एखाद्या ॲक्टर सारखे आपलीही 6 ॲब्स किंवा बॉडी दिसावी ही तरुणांची इच्छा असते। मात्र प्रत्यक्षात अशी बॉडी बनवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात आणि किती वेदना सहन कराव्या लागतात हे एखाद्या प्रोफेशनल बॉडी बिल्डरलाच ठाऊक असतं। बॉडी बिल्डिंग म्हणजे केवळ मेहनत करून शरीर कमावणं नव्हे, तर पिळदार शरीर यष्टीचं किंवा स्नायूंचं लयबद्धरित्या प्रदर्शन करणं म्हणजे बॉडी बिल्डिंग। तुम्हाला जर कमावलेल्या मसल्सचं योग्यरित्या प्रदर्शनच करता आलं नाही तर मग बॉडी बिल्डिंगच्या टुर्नामेंटमधून तुम्ही बाद होऊ शकता। म्हणूनच कमावलेल्या शरीराला किंवा स्नायूंचं योग्यरित्या आणि आकर्षकरित्या प्रदर्शनही करता आलंच पाहिजे। नॅशनल आणि इंटरनॅशनल टुर्नामेंटमध्ये सहभागी होणाऱ्या बॉडी बिल्डर्सना एकूण 7 पोजेसमध्ये आपल्या मसल्सचं प्रदर्शन करावं लागतं। यामुळे बॉडी बिल्डरला शरीरातील प्रत्येक मसल विकसित करण्यासाठी वेगळा व्यायाम प्रकार करावा लागतो। फ्रंट डबल बायसेप्स, साइड चेस्ट पोज, बॅक डबल बायसेप्स, ट्रायसेप्स पोज, ॲब्डॉमिनल पोज किंवा ॲब्स, बॅक लॅट्स स्प्रेड आणि शोल्डर पोज अशा 7 पोजेस बॉडी बिल्डर्सना करून दाखवाव्या लागतात। यानंतर म्युझिकवर पुन्हा एकदा साऱ्या मसल्सचं लयबद्धरित्या प्रदर्शन करावं लागतं। त्याला ऑल मस्क्युलर किंवा ऑप्शनल पोज म्हणतात।
या सर्व पोजेसच्या पॉइंट्सची बेरीज केली जाते. यामधून सर्वाधिक पॉइंट्सची कमाई करणाऱ्या खेळाडूला विजयी घोषित केले जाते. असे बॉडी बिल्डर पाहिल्यावर अनेक तरुणांना बॉडी बिल्डिंग करण्याची इच्छा होते. मात्र एवढं शरीर कमावण्यासाठी मेहनतीला जिद्दीची आणि आहाराचीही योग्य जोड असावी लागते. पहले तो उसको शौक होना चाहिए बॉडी बिल्डिंग के लिए. बॉडी बिल्डिंग के लिए जिम आना रिक्विजिट है पहली बात. बहुत से जन को तो वेट से 2 महीना 3 महीना शौक रहता है, फिर कंटाल जाते हैं. जिसको पैशन है उसी का काम है. अब बॉडी बिल्डिंग तो ऐसे नहीं है कि भाई ओवरनाइट होता है. ये इट्स अ लाइफ टाइम यू हैव टू कीप ऑन ट्रेनिंग. लाइक बेसिकली बॉडी बिल्डिंग लाइफ स्टाइल यू हैव टू फॉलो. इट्स नॉट अबाउट जिम. यूजुअली आदमी लोग क्या सोचते हैं, यंगस्टर्स क्या सोचते हैं कि जिम जाएंगे 2 घंटा 3 घंटा ट्रेनिंग करेंगे, 4 घंटा ट्रेनिंग करेंगे. इट इज़ नॉट अबाउट हाउ मेनी आवर्स. It is about quality training. It is about intensity. Now it's basically a full package. It's training, your nutrition and diet, supplementation and rest and recuperation. लोग समझते हैं कि हम बॉडी जिम में जाएंगे 2-3 घंटा ट्रेन करेंगे. तो जिम में कभी भी मसल बनते नहीं हैं, मसल ब्रेकडाउन होते हैं. अब मसल कब बनते हैं? जब आप उसको प्रोटीन देते हो, राइट न्यूट्रिशन देते हो और रेस्ट करते हो. रेस्ट इज ऑल्सो वेरी कंपल्शन. सो इट्स बेसिकली फुल पैकेज. तर अनेक तरुण मेहनत न घेता झटपट बॉडी कमावण्याच्या नादात स्टेरॉइडचा आधार घेतात, ज्यामुळे आरोग्यच धोक्यात येतं. सगळ्यांना वाटतं की फक्त स्टेरॉइड्स घेतले तर तुमची बॉडी बनते. हा खूप मिसकन्सेप्ट आहे. आणि हां, जर तुम्ही असंच गेला की फक्त स्टेरॉइड्सच घ्यायचे आहेत किंवा फक्त मेडिसिनच घ्यायचे आहेत, तर याचा साईड इफेक्ट खूपच जास्त आहे. तुमच्या बोन ठिसूळ होत आहेत, लिव्हरचा प्रॉब्लेम होतो, किडनी फंक्शनिंग थांबतं आणि मे बी हार्ट अटॅक पण येऊ शकतो. पण बरेच नवीन बॉडी बिल्डर आहेत जे 2 वर्षात येतात, 3ऱ्या वर्षी दिसत नाहीत कुठे आहेत म्हणून. बरेच जण ॲडमिट असतात. काही लोकांचे ऑर्गन्स गायब झालेले असतात, मसलचे प्रॉब्लेम येतात, काही लोकांना बोनचे प्रॉब्लेम येतात. तर हे जर तुम्हाला प्रॉपर वेने करायचं असेल तर ह्या गोष्टीपासून दूर राहूनच बॉडी बिल्डिंग करावं लागेल. अनेक जण तर वर्कआउटबाबत गोंधळलेल्या अवस्थेत असतात किंवा अर्धवट माहिती घेऊन ते जे काही करतात त्यामुळे त्यांचं नुकसानच अधिक होतं. उसके अंदर आपको क्या ट्रेन करना है, क्या ट्रेन नहीं करना है, ये पूरा नॉलेज होना ज़रूरी है. और सही लोग के पास नॉलेज मिलेगी तो ही, वरना यहाँ पे तो वर्ड ऑफ माउथ ऐसा घूमता है. एक बंदे ने कह दिया कि ये करो, दूसरे ने कह दिया ये वो करो, बस वो गोल गोल घूमते घूमते फिर आदमी क्या होता है 2-4-6 महीने में कंटाल जाता है और घर चले जाता है. बॉडी बिल्डिंग करायची झाल्यास केवळ मेहनत घेऊन चालत नाही, तर योग्य प्रमाणात आहारही घ्यावा लागतो. बॉडी बिल्डरच्या आहारात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी आणि प्रोटीन्सचं प्रमाण जास्त असावं लागतं. यामुळेच मटन, चिकन, अंडी अशा प्रोटीनयुक्त पदार्थांचं बॉडी बिल्डर्स अधिक सेवन करताना आपल्याला दिसतात. भारतात पुरुष बॉडी बिल्डर्सची क्रेज चांगलीच वाढते. मात्र महिलांबाबत अजूनही आपल्या देशात एक प्रकारची मागासलेली मानसिकता आहे. यामुळे आजही हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याही प्लेयर्स या खेळात आढळत नाही. बॉडी बिल्डिंग हा प्रकार ऑलिम्पिकचा भाग नसला तरी तो सर्वाधिक लोकप्रिय प्रकार किंवा खेळ आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. शरीर अधिकाधिक पिळदार आणि आकर्षक ठेवायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही, हेच या खेळाचं ब्रीदवाक्य म्हणावं लागेल. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. वेटलिफ्टिंग हा आयर्न गेममधील सर्वाधिक महत्त्वाचा गेम मानला जातो, कारण या गेमचा ऑलिम्पिकमध्ये समावेश आहे. टेक्निक, स्पीड आणि स्किल याचा मेळ आपल्याला वेटलिफ्टिंगमध्ये बघायला मिळतो. आयर्न गेममधील ऑलिम्पिकमध्ये समावेश असलेला एकमेव गेम. वेटलिफ्टिंग या गेममध्ये प्लेयरला सर्वाधिक वजन उचलावं लागतं. यामध्ये फाऊल न होता त्याने सर्वाधिक वजन उचललं तरच त्याला पॉइंट्स मिळतात. वेटलिफ्टिंग या गेममध्ये 2 प्रकार असतात, जे प्रत्येक प्लेयरला कंपल्सरी करावेच लागतात. पहिला प्रकार स्नॅच आणि दुसरा प्रकार क्लीन अँड जर्क. स्नॅचमध्ये प्लेयरला वजन कुठेही न थांबता थेट उचलावं लागतं, तर क्लीन अँड जर्कमध्ये प्रथम खांद्यापर्यंत वजन उचलावं लागतं, त्याला क्लीन, आणि पाय स्प्लिट करून वजन वर उचलल्यास त्याला जर्क म्हणतात. प्रत्येक प्रकार करण्याला खेळाडूला 3 संधी दिल्या जातात. दोन्ही प्रकारामध्ये मिळवलेल्या पॉइंटची बेरीज करून जो सर्वाधिक पॉइंट्स कमावतो तो प्लेयर विजयी घोषित केला जातो. या गेममध्ये वयानुसार नाही तर वजनानुसार गट असतात. मुलांचा गट हा साधारण 54 किलोपासून सुरू होतो ते 105 पेक्षा अधिक किलोपर्यंत असतो, तर मुलींचा गट हा साधारण 44 किलोपासून 75 पेक्षा अधिक वजनापर्यंत असतो. स्ट्रेंथ, स्पीड आणि स्किल याचं योग्य कॉम्बिनेशन या गेममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. साधारणतः स्ट्रेंथ, एक्सप्लोजिव्ह पॉवर आणि टेक्निक या तिन्हींचं कॉम्बिनेशन वेटलिफ्टिंगमध्ये लागतं. वेटलिफ्टिंगचा डाएट हा बॉडी बिल्डिंगपेक्षा टोटली वेगळा आहे.
इथं तुम्हाला कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्ती लागतं, प्रोटीन लागतं, पण प्रोटीनबरोबरच कार्बोहायड्रेट देखील तुम्हाला जास्ती लोड करून घ्यावे लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की वेटलिफ्टरची मसल हे पॉवर लिफ्टर आणि बॉडी बिल्डर एवढे मोठी दिसत नाहीत, पण ताकदीचा जर का हिशोब ठेवला तर साधारणपणे माझं असं म्हणणं आहे की पॉवर लिफ्टरपेक्षा नक्कीच वेटलिफ्टिंगचं मसल हा जास्ती टफ असतो, कारण नुसती स्ट्रेंथ त्याच्यामध्ये नसते, तर त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये एक्सप्लोजिव्ह पॉवर पण असते. वेटलिफ्टरच्या आहाराबाबत जाणून घेतल्यास त्याला कार्बोहायड्रेट्सचं सेवन अधिक करावं लागतं. याचबरोबर वेटलिफ्टरची बॉडी ही बॉडी बिल्डरपेक्षा अवाढव्य दिसत नाही, तर त्याची शरीरयष्टीही बारीक असते. यामुळे अनेकांना शरीरानं बारीक प्लेयर्स वेटलिफ्टिंग करतात यावर विश्वास बसत नाही. दरम्यान परदेशातील प्लेयर्सची तुलना केल्यास भारतातील प्लेयर्सना प्रत्येक पातळीवर अधिक संघर्ष करावा लागतो. भारतामध्ये आत्ता कंडिशन अशी आहे की वेटलिफ्टिंगला एकतर म्हणजे डाएट मेंटेन करावा लागतो. स्पोर्ट्स इक्विपमेंट आले, फिजिशियन आले, डॉक्टर आले, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट आले. यापैकी जर इंडिया कॅम्प सोडला तर बाकीच्यांना काहीच मिळत नाही. मग एखाद्या स्पोर्ट्समनला जर चांगल्या पद्धतीचा गेम करत असेल, एक ऑलिम्पिक्स किंवा कॉमनवेल्थ किंवा एशियन गेम्सपर्यंत जर जायचं असेल तर साधारणतः 25,000 ते 30,000 रुपये पर मंथ त्याचा डाएट आणि ट्रेनिंगचे खर्च येतो. खरं तेवढा तो पुरवू शकत नाही. आपल्या इथं देतात, नोकरी वगैरे देतात, खरं ते एक ठराविक लिमिटपर्यंतच आहे. विशेष म्हणजे ताकद आणि वजन उचलणाऱ्या या गेममध्ये मुलींचं प्रमाणही कौतुकास्पद आहे. मेहनत जर जास्त करत असू आपण आणि म्हणजे मुळात एक महिला आहोत आपण हे विसरून जर आपण मुलांबरोबर कंपेअर करून जर आपण ट्रेनिंग करत असू तर एवढं काही चॅलेंजिंग किंवा टफ होणं असं वाटत नाही. म्हणजे आम्ही तरी म्हणजे मुलं मुली सगळे एकत्र ट्रेनिंग करत असल्यामुळे मुलांना कॉम्प्लीट करायचा विषय म्हणजे त्या विचाराने ट्रेनिंग करत असल्यामुळे काही म्हणजे असं चॅलेंजिंग असं काही वाटत नाही. आणि एकतर मेन म्हणजे डेअरिंग खूप लागते. जसं जसं लोड वाढत जातं तसं त्याखाली घुसण्यासाठी डेअरिंग तर लागते, डेअरिंग तर करावीच लागते. या प्रकारामध्ये कर्नाम मल्लेश्वरीनं भारताला 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलची कमाई करून दिली होती. वेटलिफ्टिंगमध्ये मेडलची कमाई करून देणारी ती पहिली वेटलिफ्टर ठरली आहे. याखेरीज ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावणारी कर्नाम मल्लेश्वरी ही पहिली महिला प्लेअरही ठरली. मल्लेश्वरी नंतर मात्र अद्यापपर्यंत भारतीयांना या गेममध्ये मेडल मिळवता आलेलं नाही. याला कारण म्हणजे या गेममध्ये वळणारे प्लेयर हे आर्थिकदृष्ट्या गरीब किंवा मध्यम वर्गातील असतात. या खेळातील खेळाडूंना सुविधांबरोबरच आहारावरही खूप खर्च करावा लागतो. तरीही या अडचणीतून मार्ग काढत अनेक वेटलिफ्टर जिद्दीनं मेहनत करताना दिसतात. त्यांच्या या जिद्दीचं आणि मेहनतीचं म्हणूनच अधिक कौतुक वाटतं. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. पॉवर लिफ्टिंग या गेमचा ऑलिम्पिकमध्ये जरी समावेश नसला तरी या गेमचं महत्त्व काही कमी होत नाही. पॉवर लिफ्टिंगमध्ये वेटलिफ्टिंगपेक्षा ताकदीचा अधिक वापर केला जातो. अधिकाधिक वजन आणि टेक्निक याला पॉवर लिफ्टिंगमध्ये महत्त्व दिलं जातं. पॉवर लिफ्टिंग हा गेम वेटलिफ्टिंगपेक्षा कसा वेगळा गेम आहे पाहूयात. पॉवर लिफ्टिंग यामध्ये शरीरातील सर्वाधिक ताकदीचा वापर केला जातो. सर्वसामान्यांना वेटलिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग मधला फरक सहसा जाणवत नाही. मात्र वेटलिफ्टिंग हा ऑलिम्पिकचा प्रकार आहे आणि त्यामध्ये स्ट्रेंथ, स्पीड आणि स्किल लागतं. तर पॉवर लिफ्टिंगमध्ये मॅक्झिमम स्ट्रेंथ आणि पॉवर टेक्निक लागतं. पॉवर लिफ्टिंग ह्या गेमचा अद्यापपर्यंत ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. पॉवर लिफ्टिंगमध्ये 3 प्रकार पडतात. स्कॉट, बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट असे 3 प्रकार ह्या गेममध्ये असतात. ह्यातील स्कॉट प्रकार म्हणजे खांद्यावर वजन घेऊन गुडघ्यांवर बसावं लागतं. तर बेंच प्रेस म्हणजे झोपून वजन उचलण्याचा प्रकार. तर तिसरा डेडलिफ्ट या प्रकारात गुडघ्यापर्यंत वजन उचलावं लागतं. पॉवर लिफ्टिंगमध्ये वेटलिफ्टिंग प्रमाणे सर्वाधिक वजन फाऊल न होता उचलावं लागतं. पॉवर लिफ्टिंग हा गेम जो आहे हा 3 इव्हेंट म्हणजे 3 बेंच प्रेस, स्कॉट आणि डेडलिफ्ट म्हणून हा गेम बनलेला आहे. याच्यामध्ये एम असा आहे की येणारी जनरेशन जी आहे आपली, या जनरेशनचे पाय, पाठीच्या मसल्स आणि हात, शोल्डर हे मजबूत झाले पाहिजे. त्याच्यामध्ये स्कॉट असा इव्हेंट आहे की त्यामध्ये खांद्यावर वजन घेऊन खाली बसून उठायचं, म्हणजे नॅचरली काफ आणि थाईज स्ट्रॉंग होणार. बेंच प्रेस असा आहे की झोपून बेंच मारायचा, म्हणजे टोटल शोल्डर, त्याचे हात, फोराम स्ट्रॉंग होणार. आणि डेडलिफ्ट असा आहे की त्याचं बॅक मसल, पाठीच्या मसल डेव्हलप होणार. म्हणजे हा पॉवर लिफ्टिंग असा खेळ आहे की याच्यामध्ये माणसाच्या शरीरामध्ये जेवढे काही स्ट्रॉंग पार्ट आहेत
ते अजून डेव्हलप होण्यासाठी या पॉवर लिफ्टिंगचा फार उपयोग होतो. कॉम्पिटिशन जर सोडली तर ह्या 3 आयटम जर एका जनरल माणसाने केले तर निश्चितच त्याला बाकीचे फार व्यायाम करायची आवश्यकता नाही. प्रत्येक प्रकार खेळण्यास खेळाडूला 3 संधी दिल्या जातात. ह्या प्रकारातही वेट लिफ्टिंग प्रमाणे वयानुसार नाही तर वजनानुसार गट पाडलेले असतात. ह्याचबरोबर कार्बोहायड्रेटचं सेवन अधिक करावं लागतं. वेट लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग प्लेयर्सच्या पोशाखातही थोडाफार बदल असतो. वेट लिफ्टिंगचा बेल्ट हा मागे मोठा आणि पुढे छोटा असतो, तर पॉवर लिफ्टिंगचा बेल्ट हा मागे आणि पुढे समप्रमाणात असतो. याशिवाय वेट लिफ्टिंगमध्ये नी कॅप असते, तर पॉवर लिफ्टिंगमध्ये नी आणि मनगटांना कॅप नसते, तर एका विशिष्ट प्रकारचं बँडेज गुंडाळावं लागतं. पॉवर लिफ्टिंग आपण जेव्हा करतो तेव्हा एम आपलं मॅक्सिमम वजन उचलायचं असते. वेट लिफ्टिंगमध्ये तेच असते, पण वेट लिफ्टिंगमध्ये स्किल जास्त आहे. याच्यामध्ये स्किलचा वापर जास्त होतो आणि वजन उचलण्याचा दोघांचं एम जरी सारखं असतं, परंतु हा दोघे अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. परंतु पॉवर लिफ्टिंगमध्ये टोटल ताकद क्लीन अँड जर्कमध्ये फार स्किल लागते. याच्यामध्ये स्ट्रेंथ याच्यात दुप्पट इतकं आपल्याला यूज करावी लागते. वेट लिफ्टिंग सारख्याच भासणाऱ्या पॉवर लिफ्टिंगमध्येही प्लेयरला चांगलाच घाम गाळावा लागतो आणि अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. पॉवर लिफ्टिंग ह्या गेमचा अद्यापर्यंत ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. मात्र वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थमध्ये ह्या प्रकाराचा समावेश आहे. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. ताकदीचा वापर करावा लागणार या गेम्सना पॉवरबाज गेम का म्हणतात हे आपल्या लक्षात आलंच असेल. पॉवरबाज गेम या विशेष कार्यक्रमात आता आपण इथेच थांबत आहोत. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.